मित्रांनो, काहीच दिवसापूर्वी मूडीज या एका श्रेष्ठ क्रेडिट रेटिंग एजन्सीने अमेरिकेचं क्रेडिट रेटिंग हे A1 पासून खाली करून ट्रिपल केलं. अमेरिकेच्या इतिहासामध्ये हे पहिल्यांदाच कुठल्याही संस्थेने अमेरिकेवरती एक प्रश्नचिन्ह उभं केलंय. जास्त नाही, एकच नॉच. याचा अर्थ काय होतो? याचा अर्थ आहे की मूडीजला एक शंका आलेली आहे की अमेरिकेचं जे लोन आहे, बॉरोइंग्स आहेत, ते इतके प्रचंड प्रमाणात वाढलेले आहेत की ते बॉरोइंग्स लोन परत फेडताना व्याजे परत फेडायला लागतं. ह्या दोन्ही गोष्टी करताना अमेरिकेवरती जास्त भार पडत आहे. हेच ते प्रश्नचिन्ह आहे. तर आता आपण काय करावं? आता खर तर हीच वेळ आहे अमेरिकेच्या अस्थिरतेची, व्होलॅटिलिटीची, संधीची एक इमिजिएटली मैत्री करण्याची. होय मित्रांनो, अमेरिकेच्या म्युच्युअल फंडच्या SIP मध्ये गुंतवणूक करण्याची. आणि त्याचबरोबर मागे मी सांगितल्याप्रमाणे सोन्यामध्ये सुद्धा गुंतवणूक चालू ठेवण्याची किंवा नवीन गुंतवणूक SIP द्वारे करण्याची. हीच वेळ आहे, ही तुम्ही दवडू नका. हे करताना आपण आपल्या गुंतवणूक सल्लागाराचा नक्की सल्ला घ्या. धन्यवाद.